जय शिवराय मित्रांनो, तर आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। हा आहे माझा मित्र उल्हास राठोड आणि आता आम्ही फ्लॅटमधून बाहेर पडतोय फिरण्यासाठी। तर आम्ही फ्लॅटच्या बाहेर उतरलोय। जाताना आम्हाला थोडी भूक लागली, तर एक आम्ही वडापाव खाण्याचा निर्णय केला। तर एक वडापाव खाल्ला मस्तपैकी। आता आम्ही आलेलो आहे गणपती माता, पुणे येथील प्रसिद्ध ठिकाण। त्यानं PMTची बस जाणार होती आणि हे स्वर्गवासी गोल्डन आमदार रमेश भाऊ वांजळे बस स्थानक इथं पोचलो आणि बसची वाट बघितली। तर बसमध्ये बसलो आणि निघालो आम्ही NDA गेटला। NDA गेटला आता थोड्या वेळात पोहोचणार। तर बघा PMT ड्रायव्हरची किती सुंदर बस ड्रायव्हिंग आहे। त्यानंतर NDA गेटला पोहोचलो, बघा किती सुंदर गेट आहे। तर इथून 3 किलोमीटर अंतर आहे खडकवासला धरण। खडकवासला धरण खूप जास्त फेमस आहे। जसं मुंबईचा महासागर आहे तसं पुण्याचं खडकवासला धरण हे खूप जास्त प्रसिद्ध आहे। तर पोहोचलो आणि इथून जाताना आम्हाला बैल दिसला। बघा किती सुंदर आणि मोठं धरण आहे। तर इथं पोहोचलो, थोडं थकलो होतो आम्ही, तर थोडा आराम केला आणि जाताना थोडंसं धरणाचा तुम्हाला नजारा दाखवतोय मी। किती सुंदर आहे बघा, धरणाचं जसं काठ असतो, लाटा असतात, तसंच आमचं धरण आहे। तर हे उंट भेटलं आम्हाला। येथून थोडं उंटासोबत फोटो काढले आमच्या उल्हास मित्रांनी। त्यानंतर खडकवासला धरणाजवळ थोडं फोटो सेशन केलं, फोटो काढले एकमेकाचे। आणि बघा आता संध्याकाळ झालेली आहे, 7 वाजलेत। तर आम्ही ठरवलं आता घरी जाण्यासाठी। थोडं थकलो होतो, आराम केलं। त्यानंतर रिक्षा भेटली, रिक्षा पकडली डायरेक्ट आम्ही NDAला इथं पोचलो आणि डायरेक्ट NDA टू गणपती माता बस पकडली। तर बघा तिकीट किती आहे, PMTचे स्वस्त तिकीट आहे। त्यानंतर आम्हाला भूक लागली आणि आम्ही आता जेवण करायला बसलो। तर मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच। नमस्कार, धन्यवाद।